वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण ब्लाऊजवरती एक पॅच डिझाईन बघणार आहोत। तर यासाठी मी हा असा आकार ट्रेस करून घेतलेला आहे, काढून घेतलेला आहे। आता यानंतर या इथे आपण ग्रीन कलरच्या सिल्क थ्रेडने स्टिचिंग करणार आहोत। निडलला खाली टाकलं, खालचा दोरा वरती घेतला, त्यानंतर इथे पुन्हा छोटंसं लॉक करायचं। हे पॅच तुम्ही स्लीव्जवरती वापरू शकतात किंवा ब्लाऊजच्या बॅक नेकला सुद्धा तुम्ही छान पद्धतीने दिसतात। हे पॅच एकच पॅच करून जरी लावला तरी अजून सुंदर लुक येतो त्याला। हे करत असताना बिलकुलही दोऱ्याला ओढायचं नाही। दोरा जर ओढला तर कपडा ओढल्यासारखा दिसतो, त्यामुळे बिलकुलही दोऱ्याला ओढायचं नाही। आता यानंतर याला मी पूर्ण अशी शुगर बीटच्या साहाय्याने आउटलाइन करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे एक फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने स्टोन लावून त्यालाही आउटलाइन केली आणि हे स्टोन चेन इथे फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने लावलेली आहे। आता यानंतर आपण या इथे थोडेसे मोठेवाले जे शुगर बीट असतात त्याने इथे आउटलाइन करून घेऊ। आता यानंतर आपण हा मी सुईने दोरा घेतलेला आहे, हा 4 पदरी घेतलेला आहे सिल्क थ्रेड, आणि याला आता आपण बुलियन नॉट करणार आहोत। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। यानंतर या इथेच आपण खाली सुई घालायची। इथून सुईला पुन्हा वरती काढायचं आणि पुन्हा या इथे एकदा सुईला पुन्हा खाली टाकायचं।
या पद्धतीने करायचं। तर या इथे बुलियन नॉट टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्ये कट बीट्सच्या साहाय्याने एक 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 कट बीट्सचे 3-3 मणीचा एक एक बंच करून बुलियन नॉटच्या मधात टाकलेली आहे। आता यानंतर याला पुन्हा एक आउटलाइन करून घेऊ शुगर बीटने। आता यानंतर मी इथे हे फ्रेंच नॉट टाकून घेतलेले आहेत छोटे छोटे आणि यामध्ये एक एक चमकी टाकलेली आहे आणि पुन्हा खालच्या साईडने एक ड्रॉप शेपचा मोती आणि त्यानंतर एक छोटावाला शुगर बीट टाकून घेतलेला आहे। बघा ही किती सुंदर दिसते। आणि यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।